कल्याण येथील बुद्धभूमी फाउंडेशन व बुद्ध विहार संघटना समन्वय समितीच्या वतीने 7 फेब्रुवारीला रमाई जयंतीच्या निमित्ताने भव्य मिरवणूक व माता रमाई आंबेडकर यांच्या मूर्तीचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीला दिली आहे। लोकसहभागातून वालधुनी कल्याण येथे महाराष्ट्रातील तिसरे असे तागमूर्ती माता रमाईचे भव्य स्मारक निर्माण होत असून जनतेने या अनावरण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन सुद्धा यावेळी आयोजकांतर्फे करण्यात आले आहे। प्रजासत्ताक भारताच्या सर्व सुजाण नागरिकांना क्रांतिकारी जय भीम, जय रमाई। कल्याणमध्ये माता रमाई स्मारक निर्माण होत आहे। ही संकल्पना बुद्ध विहार समन्वय समितीच्या माध्यमातून गेल्या 1 वर्षापासून राबवली जात आहे। बुद्धभूमी फाउंडेशन ही आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त अशी भूमी ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये ही नामांकित आहे। या बुद्धभूमी फाउंडेशनमध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा असे 22 प्रतिज्ञा, या 22 प्रतिज्ञा असे 22 प्रोजेक्टपैकी हा एक माता रमाई स्मारकाचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट अथक उपासकांच्या श्रमातून, दानातून, दान पारमितेतून उभा राहतो आहे। कल्याण, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, शहाड, अंबरनाथ या परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांनी भरभरून दिलेल्या दानातून हा भव्य दिव्य असा स्मारक या ठिकाणी आम्ही येत्या 7 फेब्रुवारी 2025ला लोकार्पण करणार आहोत। लोकार्पणाचे 2 टप्पे असणार आहेत। यामध्ये 7 फरवरी 2025 माता रमाईची जयंती फार मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये चोपडा कोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, उल्हासनगर ते बुद्धभूमी फाउंडेशन या इथपर्यंत मार्च करण्यात येणार आहे। त्यामध्ये या बुद्धभूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गौतमरत्न महाथेरोजी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मूर्तिदानदाते आदरणीय उपासिका मीराताई सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर या बुद्धविहार समन्वय समितीचे सर्व समन्वयक, त्यामध्ये विनायक आठवलेजी, इंजिनियर गौतम बस्तेजी, नवीन गायकवाड, मी स्वतः डॉक्टर प्राध्यापक महेंद्र दैवले, रोहिणीताई जाधव असे असंख्य उपासक उपासिका या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत। मी सर्व बांधवांना आमच्या या समितीच्या माध्यमातून मी अशी विनंती करतो, आपण सर्वांनी या प्रोजेक्टमध्ये सहभागी होऊन तनमन धनाने सहकार्य करावं, दानपारमिता संपादन करावी अशी मी विनंती करतो। धन्यवाद। जय भीम, नवबुद्धाय। मी नवीन यशवंत गायकवाड, बौद्ध विहार संघटना समन्वय समिती मुख्य समन्वयक प्रमुख। या व्हिडिओच्या माध्यमातून लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून आपणा सर्वांना आवाहन करतो की ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचं भव्य स्मारक होत आहे। हे स्मारक ठाणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय बौद्धस्थळ बुद्धभूमी फाउंडेशन कल्याण येथे होत आहे। आदरणीय भंते गौतमरत्न थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण काम पूर्ण होत आहे। आत्तापर्यंत या संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील शहरातील संपूर्ण दानदात्यांनी आपलं दान देऊन या स्मारकाचं काम आत्तापर्यंत 70% पूर्ण केलेलं आहे। हे काम 7 फेब्रुवारी 2025 सुरुवात झालं आणि 7 फेब्रुवारी 2024 सुरुवात झालं, 7 फेब्रुवारी 2025पर्यंत हे संपन्न करण्याचं होतं आणि त्याच वेळेस आपण संपूर्ण काम पूर्ण केलेलं आहे। माता रमाईची जयंती आलेली आहे। या जयंतीनिमित्त आपण एक भव्य मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे। या शहरामध्ये अजूनपर्यंत माता रमाईची जयंती साजरी झालेली नाही। त्याच उत्साहाने, त्याच जल्लोषाने ही जयंती साजरा करण्याचे समितीने ठरवलेलं आहे। ही जयंती होणार आहे। या स्मारकामध्ये ज्या माता रमाईचा पुतळा आपण बनवायला दिलेला आहे त्याचं अनावरण त्या दिवशी होणार आहे। पहिल्या टप्प्यातील लोकार्पण सोहळा 7 फेब्रुवारी 2025ला संपन्न होणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करेल, आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा। अजूनही स्मारकाचं 30% उर्वरित काम बाकी आहे। मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करेल की आपण आपल्या इच्छाशक्तीनुसार स्मारक निर्माण कार्याला सहकार्य करा, आर्थिक सहकार्य करा, वस्तू स्वरूपात दान करा। तुमच्या सहकार्याची अत्यंत गरज आहे। जय भीम, नवबुद्धाय, जय रमाई। क्रांतिकारी जय भीम, जय रमाई।
मी इंजिनियर गौतम बस्ते, प्रमुख मुख्य समन्वयक बौद्ध विहार संघटना समन्वय समिती ठाणे जिल्हा। बंधू भगिनींनो, मित्रांनो, आपण आता बुद्धभूमी फाउंडेशनमधील रमाई स्मारकामध्ये आहात। रमाई स्मारक हे ठाणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय बौद्ध स्थळ बुद्धभूमी येथे होत आहे आणि हे महाराष्ट्रातील हे तिसरं मोठं रमाईंचं स्मारक असणार आहे। एक स्मारक हे वनंदगाव येथे त्यांचे जन्मस्थळी आहे, त्याचबरोबर त्यांचे जिथे निधन झाले त्या वरळी ठिकाणी माता रमाईंचे स्मारक बनत आहे। तिथे आता फक्त त्यांचा स्टॅच्यू आहे। तर आणि हे तिसरं हे महाराष्ट्रातलं आपण ठाणे जिल्ह्यामध्ये हे स्मारक बनवतो आहे। हे स्मारक बनवण्याची संकल्पना बौद्ध विहार संघटना समन्वय समिती ठाणे जिल्हा, त्याचे सगळे मुख्य समन्वयक आणि दानदाते यांच्या अथक परिश्रमातून आपण हे स्मारक बनवतो आहे। आणि आपण पाहू शकता हे स्मारक हे भविष्यामधील येणाऱ्या पिढ्यांसाठी एक मार्गदर्शक ठरणार आहे। एक रमाई संस्कृती निर्माण करण्यापाठीमागे या स्मारकाचं हातभार लागणार आहे। आणि त्याचबरोबर हे स्मारक आपण सगळे दानदाते, ह्या ठाणे जिल्ह्यातील अनेक दानदाते यांच्या मदतीतून आपण हे स्मारक बनवतो आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास विनंती देखील करतो की आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपण ह्या स्मारकाला दान करावं, कारण आता ह्या स्मारकाचं जवळपास 60-70% काम झालेलं आहे। त्याचबरोबर अजून 30% काम बाकी आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला आर्थिक दानासाठी आवाहन देखील करतो आहे। आणि आपण 7 तारखेला माता रमाईंची जयंती आहे, त्या जयंतीच्या दिवशी आपण या स्मारकामध्ये या भव्य रॅलीमध्ये आपण सहभागी व्हावं, हे देखील मी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। जय भीम, जय भारत। संपूर्ण भारतवासी, भारतातील नागरिक यांना उनको त्यागमूर्ति माता रमाई जयंती के आगाऊ शुभेच्छा। यहाँ ठाणे जिले में जो कल्याण नगरी है, कल्याण में अंतर्राष्ट्रीय धम्म केंद्र बुद्धभूमि फाउंडेशन में कल्याण और उल्लासनगर, ये 2 शहर के ओर से संयुक्त रूप से विशाल भव्य जयंती का आयोजन किए गए हैं। 7 फरवरी 2025 के दिन हज़ारों की संख्या में उपासक उपासिकाएं उपस्थित होकर 4 बजे उल्लासनगर चोपड़ा परिसर में जो डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक है, वहाँ से भव्य रैली की शुरुआत होंगे। माता रमाई की पंचधातु से बने हुए भव्य प्रतिमा की शोभा यात्रा रथ में रहेंगे और वो बुद्धभूमि फाउंडेशन वाल्दुनी अशोक नगर तक यह रैली संपादित होंगे। इस भव्य जयंती कार्यक्रम में ठाणे जिला, मुंबई, नई मुंबई, ये जो आजू बाजू के प्रमुख शहर है, यहाँ के सारे नागरिकों को आह्वान किए जाते हैं, आप लोग इस भव्य जयंती समारोह में हज़ारों नहीं लाखों की तादाद में उपस्थित रहें और त्यागमूर्ति माता रमाई जयंती के अवसर पर जल्लोष के साथ में उस दिन को हम लोग मनाएं। और यह बुद्धभूमि फाउंडेशन के विषय में जो जिक्र किया, यह 32 एकड़ ज़मीन में फैले हुए हैं। यहाँ पर अनेक सारे उपक्रम चालू है। भविष्य में राष्ट्रीय प्रकल्प यहाँ पर होने जा रहे हैं, जिसके लिए स्थानीय लोक प्रतिनिधि और राज्य शासन में हम लोग 1000 कोटी निधि के भी प्रस्ताव नियोजन के साथ, प्रोजेक्ट के साथ सादर किए हैं। सरकार के साथ में हमारे लगातार आए दिन विचार विनिमय होते रहते हैं इस विषय में। शासन को, सरकार को, केंद्र शासन हो, राज्य शासन हो और स्थानिक लोक प्रतिनिधि, विशेष तौर पे जो खासदार जी है डॉक्टर श्रीकांत जी शिंदे, उनको हम इस अवसर पर वापस आह्वान करते हैं। उन्होंने जो बुद्धभूमि फाउंडेशन में स्वयं आकर यहाँ तमाम नागरिकों को, बुद्धभूमि फाउंडेशन के अनुयायी को एक प्रकार के जो प्रॉमिस किए थे वो उन्होंने जल्दी पूरा करे और यहाँ पर जो स्कूल, कॉलेज, शिक्षण केंद्र, स्मारक, विशाल भव्य बुद्ध रूप की निर्मिति, ग्रंथालय, कंप्यूटर सेंटर, रिहेबिलिटेशन सेंटर, इस प्रकार से वृद्धाश्रम इत्यादि जो
प्रकल्पित है, नियोजित है, उन कार्यों को सरकार के साथ साथ हम तमाम अन्वयी नागरिक जो अभी तक इसको हम लोग संवर्धन करते आ रहे हैं, अभी तक यहाँ कोई भी लोक प्रतिनिधि योग्य कुछ भी प्रकार के सहकार्य नहीं होने के बावजूद भी हमारे जो आज के तारीख में बाबा साहब आम्बेडकर के बौद्धान्वयी सक्षम हुए हैं, उनकी सक्षमता से आर्थिक जो और श्रमदान, आर्थिक, श्रमिक, काया, वाचा, मन से यहाँ पर सालों से तमाम लोग जुड़े हुए हैं। तो ऐसे ही जब तक शासन की ओर से हमें बड़े रूप से सहकार्य नहीं मिलते हैं, तब तक हमारी ओर से कार्य चालू ही है, यह अनवरत चालू रहेंगे। तो इसलिए तमाम नागरिकों को वापस आह्वान है, आप लोग इस बुद्ध भूमि फाउंडेशन के विविध कार्यों के साथ जुड़े और आए इस 7 फरवरी के दिन हज़ारों की तादाद में त्याग मूर्ति माता रमाई जयंती हम लोग मनाएं, ऐसे हम जाहिर अपील करते हैं, आह्वान करते हैं। धन्यवाद। नमो बुद्धाय। जय हिंद। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।